नागपुरात सोमवारी अफवा पसरवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला। औरंगजेबच्या कबरीपासून सुरू झालेला वाद हिंसाचार भडकवण्यापर्यंत पोहोचला। आतापर्यंत 50हून अधिक समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे, तर नागपूरच्या या हिंसाचारामागे फहीम खान हा मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांना आहे। पाहूयात। फहीम खान नागपुरातल्या हिंसाचारामागचा मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांना संशय आहे। जमावाची माती भडकावत दगडफेक आणि जाळपोळ करून दंगल घडवण्याचा प्लॅन याच फहीम खानने आखल्याची शंका पोलिसांना आहे। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहराध्यक्ष आहे। 38 वर्षांचा असून 10वी पर्यंत शिक्षण झालंय। 2024 मध्ये नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभेची निवडणूकही त्यानं लढवली, त्यात 1073 मतं मिळाली। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी तो आला होता। फहीम खानवर जमाव जमवून हिंसा घडवल्याचा आरोप आहे। हे जे व्हिडिओमध्ये दिसतंय ज्याप्रमाणे ते जर यांनी केलेला तो आरोपी आहेत आपला, आणि त्याला आपण अटक केलेलं आहे। आता त्याच्या पुढचा आपण रोल हे आपण बघतो आहे सिरियसली, आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही तुम्हाला सांगणार। एक ट्रेंड आपण बघतोय की कोण त्याचे मागे, आणि जसे जसे येतं एक जसं की एक साजिश होती का, तो एक अँगल आहे, त्याप्रमाणे आपण कारवाई करतो आहे। तसेच अजून काय याच्यात प्री डिसाइडेड होता का तेही आपण करतो आहे। ते जसं आम्हाला दिसतोय त्याच धर्तीवर आपली पुढची कारवाई चालू आहे। FIR मध्ये पहिलंच नाव फहीम खानचं आहे। FIR मध्ये हिंसाचार कसा घडला याचा घटनाक्रम सांगण्यात आलाय। सोमवार 17 मार्च छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती। या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबची कबर हटवण्याचे नारे देत प्रतिकात्मक पुतळा जाळला। त्यानंतर याच फहीम खाननं 50 ते 60 जणांचा जमाव गोळा केला आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या निदर्शनाच्या विरोधात तक्रार दिली। त्यानंतर 9 जणांविरोधात गुन्हाही दाखल केला, तरीही जमाव शांत झाला नाही। गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेरचाही व्हिडिओ समोर आलाय, ज्यात औरंगजेबाच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी इथं घोषणाबाजी करणाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं, मात्र पुन्हा दुपारी 4 वाजता संध्याकाळच्या हिंसाचाराचा डाव रचला। पोलीस स्टेशन नंतर फहीम खान जमावासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला। इथं पोलिसांकडून न बसण्याचा सल्ला देण्यात आला। शिवजयंती असल्यानं पुतळ्यासमोर आंदोलन नको अशी पोलिसांची भूमिका होती, पण पोलिसांसोबतच फहीम खाननं हुज्जत घातली। त्यानंतर जमावानंही पोलिसांसोबत बाचाबाची करण्यास सुरुवात केली। या फहीम खानला ठेचून काढला पाहिजे ही माझी पहिली प्रतिक्रिया। ज्या पद्धतीमध्ये हा समाज दंगली घडवण्याचं काम करतोय आणि ज्याला आपण म्हणू की प्लॅनिंग करून केलेलं हे कृत्य होतं, ज्या पद्धतीमध्ये ह्यांनी हल्ला केला, विशिष्ट दुकानं टार्गेट केली, पोलिसांना टार्गेट केलं, फायर ब्रिगेड टार्गेट केली, पोलीस गाड्या टार्गेट केल्या, गाड्या टार्गेट केल्या, हे ठरवून केलेलं कृत्य आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो। आणि मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर देखील सांगितलं आहे, अशा प्रकारची वृत्ती महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना ठेचून काढू। फहीम खानवर 27 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यात कलम 109 हत्येचा प्रयत्न, कलम 45 लोकांना भडकवणं कट रचणं, कलम 49 गुन्ह्यासाठी लोकांना प्रेरित करून मदत करणं, कलम 50 गुन्ह्यास मदत करणं, कलम 61(2) जमावाला एकत्र करून कट रचणं, कलम 74 महिलेवर हल्ला करणं, कलम 76 महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न, कलम 79 महिलेचा विनयभंग, कलम 115(2) गंभीर इजा पोहोचवणं। मोठमोठे दगड, शस्त्र आणि पेट्रोल बॉम्बनं चिटणीस पार्कपासून हंसापुरी आणि भालदारपुऱ्याला टार्गेट करण्यात आलं। नागपूर पोलिसांच्या FIR नुसार सोमवारी संध्याकाळी 4 वाजता 2 समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होईल या उद्देशानं 500-600 जणांचा जमाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला।
नागरिकांना मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याच्या उद्देशानं कट रचून सोशल मीडियाद्वारे चिथावणी दिली। दंगल घडवण्याच्या उद्देशानं चिथावणी देत अभी पुलिस को दिखाते हैं, इन्होंने ही सब किया अशी खोटी अफवा पसरली आणि जमाव प्रक्षोभित झाला। जमावानं घातक शस्त्र, कुऱ्हाड, दगड, लाठीकाठीनं भालदारपुरा चौकात पोलिसांवर हल्ला केला। पेट्रोल बॉम्ब तयार करून पोलिसांवर फेकले आणि पोलिसांना अडवून शिवीगाळ करत जखमी केलं। चिटणीस पार्क चौक ते नातिक चौक दरम्यान गल्लीतील वाहनं जाळली आणि घरांनाही आग लावली। सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी सुरू झाली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 50हून अधिक जणांना अटक केली आहे। तसंच जो फहीम खान या हिंसाचारामागचा मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे, त्याचा रोल आणखी काय होता त्यावरून त्याची कुंडली उघडण्याचं काम सुरू झालंय। विवेक गावंडेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।